आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर शहर में दही हांडी पर्व बड़े उत्साह के साथ मनाया गया। सुबह से हो रही मूसलाधार बारिश के बावजूद लोगों के जोश और उमंग में कोई कमी नहीं आई। गोविंदा पथक थर पर थर लगाकर मटकी फोड़ने में उत्साह से जुटे रहे। नेताजी चौक पर शिवसेना शिंदे गुट उपजिला प्रमुख अरुण अशान द्वारा आयोजित दही हांडी कार्यक्रम में 50 से अधिक मंडलों ने हांडी को सलामी दी। अंततः मानेरे गांव मसोबा मित्र मंडल और आई एकवीरा गोविंदा पथक ने मटकी फोड़कर विजय हासिल किया। विजेता गोविंदा समूह को नकद पुरस्कार प्रदान किया गया। इस वर्ष नेताजी चौक की दही हांडी कुछ खास रही, क्योंकि मराठी फिल्मों की अभिनेत्री अर्चना सावंत विशेष रूप से उपस्थित थी। उन्होंने दर्शकों का उत्साह देखकर मंच पर डांस भी किया और उपस्थित जनता का मन मोह लिया। कार्यक्रम में जिला प्रमुख गोपाल लांडगे, पूर्व महापौर लीलाबाई अशान, भाजपा विधायक सुलभा गायकवाड़, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना पूर्व शहर प्रमुख रमेश चौहान, भाजपा जिला अध्यक्ष राजेश वधारिया, बंशी गव्हाणे, राहुल इंगले, राजू वलंज, सुशील पवार सहित अनेक गणमान्य व्यक्ती मौजूद रहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मानाची हंडी मानली जाणारी हंडीचा आज कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे। काय सांगाल, कशा प्रकारचा कार्यक्रम होता? महालक्ष्मी समाजसेवा संस्था यांनी आयोजित केलेली अनिल लक्ष्मण अशान यांच्या स्मरणार्थ अनिल मित्र मंडळ हे गेल्या कित्येक वर्षापासून या दहीहंडीचं आयोजन करत होते, परंतु ह्या वर्षी महालक्ष्मी समाजसेवा संस्थेने या दहीहंडीचं आयोजन करून या ठिकाणी सालाप्रमाणे यंदाही जवळजवळ 40 पथकांनी या ठिकाणी सलामी दिलेली आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने 8 थर लावण्याचा हा जो विक्रम आहे हा या नेताजी चौकामध्ये झाला। मानेरा गावच्या मसोबा मित्र मंडळाने 8 थर लावता त्यांचे 9व्या थराचा प्रयत्न होता, पण तो राहिला आणि मानेरा गावाचे 2 पथक आई एकवीरा आणि मसोबा या दोघांनी मिळून आजच्या हंडीचा मान मिळवला आहे। आणि वसार गाववाले ज्यांनी 7 थर लावले होते त्यांना दुसऱ्या नंबरचं प्राईज देऊन त्यांचा पण मान इथे ठेवण्यात आलेलं आहे। मला असं वाटतं या उल्हासनगर शहरामध्ये या आजूबाजूच्या खेडेगावातील आणि या बाजूच्या संपूर्ण परिसरातील ही मंडळी गेले कित्येक वर्ष दहीहंडीचा सराव करतात आणि त्या सरावानंतर ही हंडी फोडली जाते। आज एकदम म्हणजे हर्ष उल्हासामध्ये आणि कायद्याच्या नियमामध्ये अगदी 10 वाजेच्या अगोदर ही हंडी फोडून सगळ्यांनी या हंडीचा लाभ घेतलेला आणि मंडळांनी पण या हंडीचं समाधान व्यक्त केलेलं आहे। मी सर्व या उल्हासनगरवासियांचे, या इकडच्या रहिवाशांचे, या इकडच्या व्यापाऱ्यांचे, मंडळांचे आणि ज्या संस्थेने मला सहकार्य केलं त्या सहकाऱ्यांचे, पोलीस डिपार्टमेंटचे, MSCBचे, महानगरपालिकेचे, आरोग्य विभागाचे, या सगळ्या लोकांचे मी खास करून धन्यवाद मानतो। खास करून सिंधी समाजाचा धन्यवाद मानतो की चालियाचा उत्साह असताना सुद्धा त्यांनी या इकडे सहकार्य करून या सगळ्या गोष्टीला त्यांनी आज आम्हाला सहकार्य केलं। त्याबद्दल महालक्ष्मी समाजसेवा संस्था यातर्फे मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो। मला असं वाटतं की पुढच्या वर्षीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हंडी अशाच पद्धतीने होईल एवढा विश्वास बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दोघा संघाने मिळून हंडी 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 थोडंसं अजून थोडं जोरात शाबास शाबास। गोविंदा नारळ आहे, वर नारळ आहे, वर नारळ आहे, नारळ इकडं नाही, अरे डोक्याने फोड, डोक्याने अरे फोड, अरे फोड 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 फोड। अरे काय झालं?